त्याचप्रमाणे बॅटर्स तयार आहे, गोलंदाज तयार, ऑल सेट, ऑल रेडी, लेट्स प्ले. येत पंचांच्या अनोख्या शैलीमध्ये इथे आपण पाहायला गेलं बॅटर्सला सांगितलं जात आहे, हीच तर सरांची खासियत आहे. पहिला चेंडू पडला जाईल जिथे डावखुरा शैलीचा गोलंदाज आपण पाहतोय. मसूद गोलंदाजीसाठी आलाय, एक घातक गोलंदाज आहे. पहिले चेंडू पडेल या पहिल्या षटकातील दुसऱ्या सेमीफायनलचा मुकाबला गौरव पाटील रुचित पाटील. हो, इथे आपण पाहिलं बॅटची कडा होती, तिथे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाचं खातं उघडलं जात आहे. अगदी बॅटची कडा जिथे स्लिपला क्षेत्ररक्षक नक्कीच लावला गेला होता आणि आपण पाहायला गेलं संघाचं खातं उघडलं जाते. मसूद गोलंदाजीसाठी आला. हसनैन 11 या संघाकडून काही टप्पा घातक टाकला, गौरव पाटील याला थांबवलं होतं. सर ज्यावेळेला दिवस तिसरा होता, डे 3 होता, तिथे रुचित पाटील याने या संपूर्ण स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. केवळ 13 चेंडूंमध्ये 52 धावा तो खेळल्या होत्या, तर 15 चेंडूंमध्ये त्यांनी 60 धावा केल्या होत्या, नाबाद राहिला होता. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट बॅटिंग त्या रुचित पाटीलने केली आहे. मॅनफॉर्म श्रीवर्धनचा घाऱ्या या नावानं संबोधित केलं जातं रुचित पाटील याला. परंतु समोर मसूद देखील तेवढाच घातक गोलंदाज आहे. यांनी अनेक स्पर्धेमध्ये जेव्हा दुसरा दिवस होता त्या दुसऱ्या दिवसामध्ये मसूद याने देखील चांगली कामगिरी केली. हो, इथे मोठा फटका खेळायचा आहे, गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय, बिंदी चेंडू टाकला जाते. पहिला चेंडू एक सिंगल घेतला गौरवनं, त्यानंतर ऑन स्ट्राईक मार्कवरती आपण रुचित पाटीलला बघितलं जिथे त्याला लगातार 2 चेंडू डॉट टाकले गेले. चांगली लाईन, चांगला लेंथ आणि चांगला टप्पा इथे आपण बघतोय मसूदच्या माध्यमातून टाकला जातोय. दोन्ही संघांमध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. एका बाजूला दरिया सागर तर दुसऱ्या बाजूला उसने हो लॉफ केलंय. अगदी यावेळेला चेंडू स्क्वेअर लेग रिझन पलीकडे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. इथे षटकार आलाय, पंचांनी देखील त्यांच्या अनोख्या स्टाईल मध्ये षटकार जाहीर केला. इथे काही लॉफ केलंय रुचित पाटील, काय क्लास स्ट्रोक होता सर. सबसे कातिल हे रुचित पाटील, काय क्लास स्ट्रोक आपण बघितला. अगदी मसूदच्या बॅट गोलंदाजीवरती हा स्ट्रोक खेळलाय. पहिला चेंडू ज्यावेळेला बघितला जिथे सिंगल लगातार 2 बिंदी चेंडू आणि तिथे मात्र कमबॅक केला त्याने. त्यांनी त्याची जी शैली आहे, त्याचं पोटेन्शियल तो मैदानामध्ये साध्याने साकार नक्कीच करतोय. जिथे या षटकातील अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. तो मसूद याच्यावरती हा प्रहार केला गेला. इथे कमबॅक करेल का मसूद पाहावं लागेल. हो, इथे बॅटचा स्पर्श आहे, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक इथे धाव मिळणार नाही, सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. इथे क्षेत्ररक्षणाच्या मुताबिकच गोलंदाजी केली जाते. आपण जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला, स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फाईनचा खेळाडू बाहेर, थर्डमॅन या ठिकाणी बाहेर काढला गेले, कव्हरचा खेळाडू आतमध्ये, लॉंग ऑफ बाहेर, लॉंग ऑन बाहेर, मिड विकेटचा खेळाडू देखील बाहेर आणि त्या पॉइंटचा खेळाडू थोडासा आपण पाहायला गेलं तर समोरच्या दिशेने उभा आहे. इथे मोठा फटका खेळलेला आहे अलॉंग द कार्पेट. आउटफील्ड थोडीशी त्या ठिकाणी खराब आहे, पण तो चेंडू या ठिकाणी हा हा ना ना इथे करीबी मामला आणि इथे आपण पाहायला गेलं तर गौरव पाटील हा खेळाडू मात्र बाद झालाय.
धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय डान्सिंग अंपायर शिंदे सरांचा जलवा आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत करताना रुचित पाटील देखील पाहायला मिळतोय. श्रीवर्धन मधनं बिलॉंग करतो. आज बोरुंडीच्या ऐतिहासिक मैदानावरती आपला जादुई करिश्मा दाखवण्यासाठी इथे सज्ज. तर गोलंदाजीसाठी यावेळेला माज आपल्याला पाहायला भेटेल. समोर आहे रुचित सारखा एक आक्रमक बॅटर, त्याच्या विरोधामध्ये त्याला इथे शानदार गोलंदाजी करणं गरजेचं असेल, कारण पहिल्या षटकामध्ये रुचित पाटीलच्या बॅटमधनं एक कणकणी षटकार देखील पाहिलाय आणि पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील तो त्याचे हायलाइट्स इथे सादर करण्याचा प्रयत्न करेल. माजच्या विरोधामध्ये रुचित हे समीकरण आपण पाहणार आहोत. दुसऱ्या षटकाचा खेळ आपल्या समोर रंगला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र स्कोरबोर्डवरती 8 आपण पाहतोय. एकंदरीत 5 ओव्हरचा सामना असेल. एक मॅक्सिमम धावसंख्या इथे उभारण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. रुचित ज्याने पहिला दिवस अक्षरशः गाजवला होता आपल्या फलंदाजीच्या जोरावरती, यावेळेला मात्र ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर पिच झालाय. पंच काय इशारा करतात बघूया, परंतु यावेळेला मात्र पंच आमच्या दिशेने येत आहेत. एक्सेप्ट केले, वाईडचा इशारा येतोय. एका अवांतर धावेची भर मात्र धावफलकावरती पडत असताना आणि धावफलक मात्र एकने पुढे सरकतोय. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत कंप्लीट झालेत. माजच्या विरोधामध्ये रुचित पाटील हे समीकरण पाहणार आहोत. ज्या रुचितने ही स्पर्धा गाजवली आहे, या स्पर्धेतले एक मात्र अर्धशतक रुचित पाटीलच्या नावावरती आणि त्यालाच आतापर्यंत रोखलं या चेंडूवरती देखील. बॅटची स्पेस लागलेली नाहीये इथे, अन्यथा इथे मात्र थोडासा करीबी मामला देखील पाहायला मिळाला असता, परंतु शांत बसेल तो रुचित पाटील कसला. कोणत्याही क्षणी घेर चेंज करावा लागेल. परवाच्या दिवशी खेड नगरीमध्ये गौतमी पाटील आली, तिचा जलवा तुम्ही बघितलाय. आज वेळ आले रुचित पाटीलचा जलवा बघण्याची आणि तो देखील तयार आहे तुम्हाला सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी. पहिल्या दिवसामध्ये हाफ सेंचुरी ठोकले, आज पुन्हा एकदा त्याची कार्बन कॉपी सादर करावी लागेल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पंच मशक्कत करतील काय? हो, त्यांची स्टाईल बघा. ते वळतायत आमच्या दिशेने आणि बॉलरला सांगतायत की मित्रा वाईड बॉल टाकलायस तू, मला मात्र इथे द्यावा लागेल वाईड बॉल. आणि एका अवांतर धावेची भर मात्र पुन्हा एकदा धावफलकावरती जोडते. एका अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. मादला मात्र पुन्हा एकदा बॉल फेकावा लागेल. रुचित पाटीलची दहशत सातत्याने टेनिस क्रिकेटच्या मैदानावरती पाहिली आहे. श्रीवर्धनचा घाऱ्या या निकनेमने देखील ओळखला जातोय, परंतु सद्यस्थितीमध्ये बोरंडीच्या मैदानावरती एकच नाव घुमतंय, ते म्हणजे रुचित. हो, इथे हे ठोकलं आहे. बॉल जाईल सरळ ऑफ साईडला डिक्लेअर झोन मध्ये, त्या ठिकाणी मिळतील 2 धावा. शानदार बॅटिंग. 2 धावा मात्र इथे मिळतील रुचित पाटीलच्या बॅटमधनं. हा खनखनी स्ट्रोक देखील आपण पाहिलाय. प्रेक्षकांना मात्र अपेक्षा आहे चौकार षटकारांची तो बरसात करेल का, अवकाळी इथे पाऊस पाडेल का षटकारांचा, हे बघणं फार गरजेचं असेल. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल भिरकावला, हवेमध्ये बॉल आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. यस, इथे शेल सुटलाय, बॉल चाललाय. कमॉन डीजे. यावेळेला येतोय शानदार स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार आहे. रुचित पाटील ब्रँड षटकार. शानदार बैटिंग आपल्याला पाहायला भेटते. ये तो जाकी है जी हाँ दोस्तों, पिक्चर पूरा का पूरा अभी भी बाकी है. जितना सुपर डुपर हिट वो बाहुबली चित्रपट हमने देखा था, शायद उससे भी बेहतरीन वो सुपर डुपर हिट ये रुचित पाटिल का बल्ला इस समय शायद बोल सकता है. क्या गजब की बल्लेबाजी इस समय रुचित पाटिल के द्वारा. 6 रन इस समय अंपायर का डिसिजन आता हुआ. यावेळेला मात्र आपण बघितलं क्षेत्ररक्षकाला संधी होती, परंतु झेल पकडण्याच्या नादामध्ये तो बीट झाला, झेल सुटला, चेंडू सीमारेषेच्या पार. साधाबनसाठी इथे गेलाय. काय फटकेबाजी इथे सादर केले. दुसऱ्या षटकामध्ये माजवरती जोरदार आक्रमण केले त्यांनी इथे. 3 बॉल आतापर्यंत या षटकातले कंप्लीट झालेत आणि त्यानंतर उर्वरित 3 बॉल फेकण्यासाठी माज मात्र तयार असेल. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना समोर रुचित पाटील, मॅन फ्रॉम श्रीवर्धन. का आलोय श्रीवर्धन मध्ये सांगावं लागेल. यावेळेला लोअर फुलटा बॅक टू बॉलर खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं आहे. चेंडू रोखला इथे, त्याचबरोबर धाव देखील इथे रोखताना आपण त्याला पाहतोय.
धाव मात्र मिळणार नाही. धावसंख्या स्थिरावली आहे. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू असताना स्कोअरबोर्ड वरती धावा झालेत 18 धावा स्कोअरबोर्ड वरती आतापर्यंत कंप्लीट झालेल्या आपण पाहतोय. जोपर्यंत रुचित असेल तोपर्यंत इथे षटकारांचा पाऊस पडेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये चौकारांपेक्षा षटकार जास्त आलेत. हवाई फायर, यष्टिरक्षक बॉलच्या खाली, यस इथं पकडला जेल. यस, शानदार या ठिकाणी अंपायरिंग देखील आपल्याला पाहायला भेटते आहे. या डान्सिंग अंपायर शिंदे सर, ज्यांचा जलवा उभ्या महाराष्ट्राने पाहिलाय आणि आज बुरुंडीच्या ऐतिहासिक नगरीमध्ये ते मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या अनोख्या शैलीनं इथं क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करताना. तर माजने इथं मात्र परत पाठवलंय रुचित पाटील सारख्या एका स्टार खेळाडूला. यावेळेला मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा बॉल हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले जाते शॉर्ट टर्नमॅन रिझन मध्ये. त्या ठिकाणी एक धाव मात्र नक्कीच भेटेल. धावसंख्या मात्र पुढे सरकते. षटक क्रमांक 2चा देखील खेळ इथे संपलाय. 19 धावा ऑन स्कोअरबोर्ड वरती. शिंदे सर, तुमच्यासाठी बघा एक कॅश प्राइज आहे. जर का लेग साईड रिझन मध्ये षटकार गेला आणि तुम्ही तिथपर्यंत नृत्य करत जर गेला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज निलेश तवसाळकर सर यांच्या माध्यमातून आहे. बघा मी मॅचकडे जातो जिथे ऑफ साईड रिझन मध्ये ड्राईव्ह केलंय. आन्सरच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक होता. निसर्गाच्या अडथळा होते जिथे एक सिंगल धाव मिळते. जिथे पांडू आणि अन्सार यांची जोडी सूर चढताना बघतोय. आघाडीचे जे दोन्ही फलंदाज होते ते मात्र बाद झाले. जिथे गौरव पाटीलला बघितलं, रुचित पाटील चांगला सूर सापडला होता त्याला, परंतु बघा त्याला बाद केलं गेलं होतं. गोलंदाज आपण ज्याला बघितलं होतं माज यानं त्याला बाद केलंय. त्यानंतर नवीन गोलंदाज पुन्हा एकदा बघा मसूद आलाय, ज्यानं पहिलं षटक मसूदनं टाकलं होतं. त्याच्यावरती देखील एक मोठा प्रहार केला गेला होता रुचित पाटीलच्या माध्यमातून, परंतु षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा तो टाकतोय. पांडू तयार आहे. याच्यामध्ये देखील दमकम आहे. मोठे स्ट्रोक खेळू शकतो. यॉर्कर लेनची डिलिव्हरी आहे. अगदी आपण पाहायला गेलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. बॅटर्सला जकडवून ठेवणारा हा चेंडू आपण बघितला आणि जिथे टप्पा मात्र घातक येतोय मसूद याचा. पहिला चेंडू होता जिथे सिंगल घेतलं होतं. अन्सारनं स्ट्राईक रोटेट केली होती. पांडूला ऑन स्ट्राईक मार्क वरती आणलंय आणि त्याचबरोबर समोरचा गोलंदाज तयार आहे. ओ मोठा फटका खायचा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. इथे लॉफ करायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पुन्हा एकदा बिंदी चेंडू टाकतोय. मसूद आतापर्यंत किफायतीशीर गोलंदाजी करतोय. ज्या वेळेला पहिलं षटक टाकलं होतं 8 धावा खर्च केल्या मसूद यानं आणि हे दुसरं षटक ज्या वेळेला तो वैयक्तिकरित्या टाकतोय आणि संघाचं तिसरं षटक टाकत असताना इथे मात्र 2च्या 2 चेंडू बिंदी पांडूसाठी टाकतोय. ओ लॉफ केलंय इथे मिड विकेट रिजन मध्ये. अगदी ड्राईव्ह केले त्या ठिकाणी. एक सिंगलच धाव मिळेल तुम्हाला. त्याच्यावरती संतुष्ट राहावं लागणार आहे. आतापर्यंत या षटकाची टाइम लाईन पहिला एक सिंगल, त्यानंतर 2 बिंदे आणि या चेंडूवरती एक सिंगल घेत स्ट्राईक रोटेट केले. अन्सार मध्ये देखील दमकम आहे, परंतु मसूद हा देखील कमी नाही आहे. ज्यावेळेला दुसऱ्या दिवसामध्ये हसनैन 11चा संघ खेळत होता तिथे चांगला स्ट्रोक इथे बघा आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर चेंडू या ठिकाणी डिक्लस सेक्शन कडे तो येत धावा. 2 धावांच्या सह्यानं 23 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. बॅटिंग चांगली करावी लागेल. मोठे स्ट्रोक आणावे लागतील कारण का प्रतिस्पर्धी जो संघ आहे त्यांच्याकडे देखील बॅटिंगची खोली मोठ्या प्रमाणात आहे. आज जिथे तुम्हाला मसूद सारखा एक बलाढ्य ऑलराऊंडर खेळताना खेळ सादर करताना दिसेल.
दोन षटकं टाकतो मसूद, परंतु ऑलराऊंडर पद्धतीचा नक्कीच परफॉर्मन्स सादर करतो तो. दुसऱ्या दिवसामध्ये मसूदनं आग लागवणारी इथे या मैदानामध्ये बघा नक्कीच बॅटिंग देखील केली होती तिथे अन्सार तयार. ओ मोठा फटका खेळायचा आहे. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर केले जातील. एक्स्ट्रा व्हाईट बॉल टाकला, इथे एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. एक्स्ट्राच्या साह्यानं स्कोर कार्ड नक्कीच पुढे सरकेल. 24-24 या आकड्यावरती स्कोर कार्ड नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. हा दोन्ही संघांसाठी एक मोठा मुकाबला आहे. इथून जो विजय मिळवतो तो डिरेक्टली एंटर द फायनल, म्हणजे फायनलचं तिकीट कोणता संघ बुक करेल हे पाहावं लागणार आहे. चेंडू हवेमध्ये आहे, तिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलाय, प्रयत्न केला गेला नाहीये, परंतु एक सिंगल एकाच धावेवरती तुम्हाला समाधान मानावं लागणार आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं 25 धावा फलकावती जोडल्या गेल्यात. जिथे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तर षटक क्रमांक 4 नवीन गोलंदाज, बॉलरचं नाव सांगा. दर्शन गोलंदाजीसाठी इथे आलाय. क्रमांक 4 षटक दर्शनला टाकताना आपण बघतोय, परंतु शिंदे सर तुमच्यासाठी जर का त्या फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला आणि तिथे जाऊन आपण जर डान्स केला तर निलेश तवसाळकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि नक्कीच आज तुमच्या या नृत्यानं, आज या डान्सनं प्रभावित केले, रसिक प्रेक्षकांचं मन जिंकलंय. इथे दर्शन तयार आहे. ओ मोठा स्ट्रोक खेळायचा, अगदी आधी बॅट फिरून मोकळा अन्सार झालाय. इथे चेंडू मात्र थोडासा लेट आला, गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर वनचा पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी प्रयत्न केला जातोय दर्शनच्या माध्यमातून. काहीच अफलातून गोलंदाजी आपण बघितले. मसूदला बघितलं, मसूदनं देखील थांबवलं. इथे पांडू आणि अन्सारला बघतो. ओ इथे फाईनला चेंडू खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, साखमध्ये चेंडू सीमारेच्या पलीकडे येतोय चौकार. कमॉन डीजे. या ठिकाणी येतोय दंदनी चौकार. काय क्लास स्ट्रोक होता, जिथे आपण बघितलं चेंडून चकमा दिला क्षेत्ररक्षकाला. आणि इथे आपण पाहायला गेलं तर सुंदर असं नृत्य शिंदे सरांच्या माध्यमातून बघतोय. स्कोर कार्ड नक्कीच अतिशय वेगानं पुढे सरकलेला आहे. 29-29 या आकड्यावरती 5 षटकांची आपण सामना बघतोय. दुसऱ्या सेमीफायनलचा मुकाबला. 4थं षटक प्रगतीपथावर चालू आहे. आतापर्यंत गोलंदाजांनी प्रत्येक एकच गोलंदाज नाहीये, जिथे मसूद, माज आणि त्याचप्रमाणे आपण आता दर्शनला बघतोय. सर्वच्या सर्व गोलंदाजांनी किफायतशीर षटक टाकलेत. ओ यॉर्कर लेनची डिलिव्हरी डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेनं. इथे विकेटचं पतन होत आहे. कमॉन डीजे. इथे कॉट आउट झालाय. जो आन्सर होता, इथे मोठा खेळ त्याला सादर करता आला नाहीये. संघाने विश्वास टाकला होता की इथे जाऊन मोठे स्ट्रोक येतील त्याच्या बॅटमधून, परंतु तशी बॅटिंग झाली नाहीये. जिथे पांडू मॅन फ्रॉम आपण हरणे 5 पंढरीचा खेळाडू बघतो, जिथे तो चांगली बॅटिंग करत असतो. दापोलीचा हिस्टॉरिक आझाद मैदानामध्ये चांगले चांगले स्ट्रोक खेळत असतो, परंतु या मैदानामध्ये तो शांत बसलाय. त्याचा बल्ला हा खामोश आपल्याला पाहायला मिळतोय सर. नक्कीच या ठिकाणी पांडूकडे देखील ते पोटेन्शियल सातत्यानं राहिले. दापोलीचा ऐतिहासिक आझाद मैदान गाजवलंय आणि त्याचबरोबर संपूर्ण दापोली तालुक्यामध्ये त्याची शानदार फलंदाजी तमाम दापोलीकरांनी देखील पाहिले. यावेळेला मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सजवल. बॅटर्स आहे, बॅटर्स नेम दर्शन या ठिकाणी स्ट्राईक वरती खेळेल. यावेळेला दर्शनसाठी फुल टॉच बॉल होता, परंतु टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपला मिस करतोय. एक धाव मात्र इथे नक्कीच कंप्लीट होईल. होय, यावेळेला पंचांचा इशारा बघा, यावेळेला पंचांकडे बघा.
त्यांची अनोखी शैली आपल्याला पाहायला भेटेल. एक बायचा इशारा येतोय. एका अवांतर धावेची भर मात्र धावपलकावरती पडताना आणि धाव संख्या मात्र आता पुढे सरकतीये. स्कोअर बोर्ड वरती धावा झाले 30 रन. तर त्याचबरोबर या ठिकाणी प्रेक्षक वर्ग देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये पंचांच्या नृत्याचा इथे आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पांडू स्ट्राईक वरती आहे. यावेळेला पांडूच्या बॅटमधून एखादा चौकार किंवा षटकार येईल काय? यावेळेला मात्र समोरच्या बाजूला चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक थोडासा पाठीमागे एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्यासाठी धावलेत आणि यावेळेला दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होत असताना धाव संख्या मात्र 2 पुढे सरकताना आपण पाहतोय. स्कोअर बोर्ड वरती 32 धावा इथे कंप्लीट होत आहेत. शानदार फलंदाजीचा परिचय सुरुवातीच्याच अगदी ओव्हरमध्ये रुचित पाटील याच्याकडून. त्यानंतर मात्र तो फलंदाज बाद झाला आणि धावा कुठेतरी स्थिरावलेल्या पाहतोय. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा बाहेर जातोय. फलंदाज यावेळेला पांडू पुन्हा एकदा बीट झालाय. षटक मात्र संभवतः या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळतंय का? तर यावेळेला धाव संख्या मात्र जर बघितली तर 32 या आकड्यावरती थांबले आतापर्यंत. षटक क्रमांक 4चा खेळ इथे कंप्लीट झालाय. कमॉन डीजे. इस समय वो गेंदबाजी मार पर देखने को मिलते हुए अब नए बॉलर रोहित इस समय शायद वो गेंदबाजी मार पर बल्लेबाज इस समय तैयार होते हुए शायद यहां पर ऑफ स्टंप के काफी बाहर जाते हुए गेंद अंपायर की तरफ जरूर देखा था. क्या कोई इशारा करेंगे? थोड़ा सा समय जरूर लिया था और शाहरुख खान के अंदाज में यहां पर इशारा करते हुए ओहो यस एब्सोल्युटली वाइड का इशारा. सिंगल के साथ अब रन संख्या आगे बढ़ती हुई. बिल्कुल क्या जबरदस्त अंदाज यहां पर देखने को मिलता हुआ. लेकिन इसी के साथ यहां पर फिर एक मर्तबा लगातार जाते हुए अंपायर का वाइड का इशारा आता हुआ. लोग लगातार ये दोबारा वाइड का इशारा करेंगे. शायद यहां पर अंपायर भी डर गए थे गेंदबाजी देखने के बाद और थोड़ा सा अलग अंदाज यहां पर देखने को मिलता हुआ. दर्शक खुश होते हुए इस तरह से अंपायरिंग देखने के बाद 500 रुपए का कैश प्राइज मिला था इसके पहले उनको जब वो लेग साइड की तरफ गए थे अंपायरिंग करते करते. क्या यहां पर हैट्रिक का मौका मिलेगा? लेकिन नहीं. 2 खराब गेंदों के बाद इस समय अच्छी खासी गेंदबाजी देखने को मिलते हुए अंपायर ने भी एक्सेप्ट किया. हाँ भाई हाँ, अच्छी गेंद आपने जरूर की है. शायद तारीफ करनी चाहिए. 2 खराब गेंदों के बाद वो जिस तरह से बेहतरीन गेंदबाजी देखने को मिलती हुई. इसी तरह से गुड लेंथ पर गेंदबाजी करने की आवश्यकता होगी. गेंदबाज तैयार होते हो और द विकेट. यहां पर फिर एक मर्तबा अच्छी गेंद फेंकने के बाद हम पर थोड़े से एकदा जोरदार टाळा पंचांसाठी पुन्हा एकदा. और जरूर अंपायर को भी पछतावा हो रहा होगा कि क्या भाई साहब आप गेंदबाजी कर रहे हो. इसलिए तो मुझे बुलाया है लेकिन मौका बार बार ना मिले. हो इस समय शायद पहली 2 गेंदें खराब, उसके बाद अच्छी गेंद, फिर एक मर्तबा एक खराब गेंद, फिर अच्छी गेंद. ये देखिए क्या मेरे साथ देखना चाहेंगे क्या यहां पर रन आउट हुए हैं. यस क्या बात है. यहाँ पर वो शानदार अंपायरिंग देखने को मिलती हुई. थोड़ा सा यहाँ पर अलग अंदाज देखने को मिलता हुआ. इसलिए तो वो पूरे महाराष्ट्र में फेमस है. मैं तो कहूंगा महाराष्ट्र नहीं पूरे हिंदुस्तान में लोकप्रिय होते हुए शिंदे सर. क्या जबरदस्त यहाँ पर अंदाज देखने को मिलता हुआ उनके द्वारा. इस समय रन संख्या की बात करेंगे. यहाँ पर विकेट गिरने के बाद शायद यहाँ पर स्कोर बोर्ड के ऊपर 35 रन 35 रन बने. नए बल्लेबाज इस समय बैटर्स नेम नॉन स्ट्राइक मार्क पर सूरज होंगे. वो सूरज की तरह चमकना है तो उसकी तरह पहले जलना भी पड़ेगा. लेकिन स्ट्राइक पर हो गए पांडू. पांडू का बल्ला बोलना चाहिए यहां पर. ओहो इसी के साथ शानदार स्ट्रोक
गेंद जाती हुई शायद सीमा रेखा के बाहर। अंपायर का इशारा अथवा 6 रन के लिए। कम ऑन डीजे, थोड़ा सा जोर से बजाने की आवश्यकता। इतनी धीमी गति के साथ गाना बजाओ। यस यस एब्सोल्युटली। दोबारा दोबारा मौका जरूर देंगे पांडु, वो पांडु में क्षमता है। डांसिंग अंपायर को अगर यहां पर नचाना है तो शायद वो पांडु क्या दोबारा मौका देंगे। मुझे तो लगता है जिस तरह से वो बल्ला चल रहा है शायद उससे अंदाजा लगा सकते कि दोबारा मौका जरूर मिलेगा। इस 6 रनों के साथ साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 41 रन शायद इस समय स्कोर बोर्ड के ऊपर। 41 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर। पांडु का जिक्र करेंगे तो पहले थोड़ी सी धीमी शुरुआत की थी बल्लेबाजी में, लेकिन इसी गेंद के ऊपर वो शानदार सिक्सर आता हुआ जिसके बदौलत 6 गेंदों पर 9 रन पर खेलते हुए। तो दूसरी तरफ सूरज को अभी भी अपना खाता खोलना है। 3 गेंदें हो चुकी है, अभी भी 3 गेंदों का खेल बाकी है। जिस तरह से यहां पर शुरुआत वाइड के साथ की थी, लगातार 2 गेंदें मिस्टर एक्स्ट्रा के तौर पर, उसके बाद एक अच्छी डिलीवरी, फिर एक मरतबा वाइड गेंद, फिर एक मरतबा अच्छी गेंद, और शायद जिस तरह से वो गेंदबाजी इसी ओवर में देखने को मिली है सम्मिश्र गेंदबाजी, लेकिन यहां पर एक अच्छे विकेट जरूर उन्होंने हासिल की है। यहां पर दोबारा तैयार होते हुए गेंदबाज पांडु के खिलाफ, लेकिन यहां पर क्या दोबारा गेंद को खेलना चाहते थे उसी एरिया में, बल्ले का वो अंदरूनी किनारा लगता और गेंद गई थी सीधा विकेट कीपर की तरफ। रन बनने की गुंजाइश को खारिज किया था। अहम ओवर चलता हुआ डेथ ओवर में कहीं ना कहीं पांडु के बल्ले को खामोश रहने की आवश्यकता नहीं है। पांडु आपका बल्ला बोलना चाहिए, अगर बल्ले के द्वारा बोलोगे तभी तो पूरा स्टेडियम आपको सुन पाएगा। क्या यहां पर गेंदबाज की पिटाई होगी? यस, यहां पर वो शानदार स्ट्रोक, हवा में लहराती हुई गेंद, गेंद जाएगी सीधा सीमा रेखा की तरफ। फील्डर वहां पर जरूर तैनात थे, लेकिन जब तक आकर वो फील्डर गेंद को रोकते उसके पहले ही बड़ी आसानी के साथ वो दूसरा रन मुकम्मल होता हुआ, और 2 रनों के साथ ही साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 43 रन। क्या 50 के आसपास लेकर जाएंगे? अगर 50 के आसपास लेकर जाएंगे तो दोस्तों यकीन मानिए ये मुकाबला कांटे के होने की संभावना है। गेंदबाज दोबारा तैयार, लेकिन इस बार फुल डॉज। अगर यहां पर ऐसी गेंद मिलेगी तो पांडु आपको कहां छोड़ने वाले थे। ऑन साइड की तरफ ड्राइव किया था, वहां पर किस्मत अच्छी थी कि गेंद वन बाउंस सीधा सीमा रेखा के बाहर नहीं गई, अन्यथा यहां पर वो बड़ा स्ट्रोक देखने को मिल सकता था। साथ ही साथ इसी के साथ ओवर का भी खात्मा होता हुआ निर्धारित, 1 मिनट रुके दीजिए, निर्धारित 5 ओवर के बाद रन संख्या मात्र यहां से 45 रन, 40 रनों की आवश्यकता होगी। फिलहाल यहां पर एक छोटे से ब्रेक ले रुकते हैं, चलते सीधा डीजे की तरफ। कमाल डीजे, 46 धावांची आवश्यकता।
थैंक यू वेरी मच डीजे। यहाँ पर मुकाबले को जीतने के लिए अब जो बल्लेबाजी करती हुई टीम नजर आएगी उनको यहाँ से 46 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। जिस तरह से वो बल्लेबाजी हमने देखी थी दरिया सागर टीम की तरफ से, रुचित पाटिल ने वो शानदार शुरुआत करके दी थी। उनके आउट होने के बाद जब पांडु मैदान में गए थे तो उन्होंने कुछ हद तक प्रतिकार भी जरूर किया था, अपने बल्ले से वो शानदार स्ट्रोक भी जरूर दर्शकों के सामने पेश किए थे। अंत में जाकर 5 ओवर के खात्मे के बाद कुल मिलाकर रन संख्या 45 रन, 40 रनों की आवश्यकता, वो भी मात्र 30 गेंदों पर। क्या यहां पर वो बना पाएंगे? मिस्टर शिंदे सर डांसिंग अंपायर के तौर पर अब धीरे धीरे मैदान की तरफ आगे बढ़ते हुए। बैटर्स नेम प्लीज। माहिती प्रमोद प्रथमेश। ओके यस। प्रथमेश और साथ ही साथ मसूद इस समय बल्लेबाजी करने के लिए ढेर सारे दर्शक यहां पर इकट्ठा हो चुके इस मुकाबले का आनंद लेते हुए। तमाम दर्शकों का हार्दिक स्वागत करना चाहूंगा ऑर्गेनाइजर टीम की तरफ से। ऑनलाइन भी खूब सारे दर्शक इस प्रतियोगिता को देखते हुए, उन तमाम दर्शकों का भी हार्दिक हार्दिक स्वागत। लेकिन यहां पर गेंदबाजी मार्ग का जिक्र करेंगे तो शायद दरिया सागर की तरफ से गेंदबाजी मार्ग पर होंगे गौरव पाटिल। इस समय गेंदबाजी मार्ग पर क्या यहां पर गौरव का ये गौरव करने का समय है? अगर यहां पर विकेट चटकाएंगे तो यकीनन गौरव हो सकता है। ऑल सेट ऑलरेडी लेट्स प्ले का इशारा आएगा, मुकाबला शुरू हो जाएगा। 5 ओवर में इस समय मुकाबले को जीतने के लिए 46 रनों की आवश्यकता। गौरव इस समय तैयार होते हुए। प्रथमेश इस समय पहली गेंद जो कि ऑफ स्टंप के बाहर जाते हुए ड्राइव करना चाहते थे पॉइंट की तरफ, लेकिन वहां पर नेचुरल रुकावट के कारण फिर एक मरतबा गेंद आती हुई सीधा विकेट कीपर की तरफ, रन बनने की कोई भी गुंजाइश नहीं। पहली गेंद बिंदिया आती हुई डॉट गेंद के साथ, कहीं ना कहीं वो दबाव बढ़ता हुआ, प्रेशर बढ़ता हुआ नजर आएगा प्रथमेश के ऊपर। इस बार शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी गेंद को फूल किया, पीछे खिलाड़ी मौजूद, लेकिन क्या वो कैरी कर पाएंगे? लेकिन नहीं, ये क्या छुट्टा हुआ। लेकिन जब तक वहां से गेंद सीधा विकेट कीपर पांडु के हाथ में आती, शायद उसके पहले ही बड़ी इत्मीनान के साथ वो दूसरा रन भी मुकम्मल होता हुआ। क्या गजब का यहां पर मुंहतोड़ दबाव देते हुए प्रथमेश इस समय पूरी तरह से आक्रामक अंदाज में नजर आते हुए। ये बल्लेबाज जब जब बोलता है बल्ले के द्वारा तो यकीनन पूरा स्टेडियम झूम उठता है। यहां पर फिर एक मरतबा बिल्कुल वाइड यार्कर का प्रयास था, गेंद को खेला था सीधा और की तरफ जहां पर मिलेंगे डबल रन, और डबल के साथ ही साथ इस समय रन संख्या आगे बढ़ती हुई 4 रन बिना कोई विकेट खोए। अच्छी शुरुआत इस समय वो प्रथमेश के द्वारा। इस समय देखा जाए तो 3 गेंदों का सामना किया, 4 रन इस समय बनते हुए। पहली गेंद डॉट आई थी, उसके बाद लगातार 2 गेंदों पर वो 2-2 रन देखने को मिले थे। फिलहाल इसी के साथ यहां पर शानदार स्ट्रोक, फिर एक मरतबा गेंद जाते हुए डिक्लेयर जोन की तरफ, और इसी 2 रनों के बदौलत अब रन संख्या आगे बढ़ेगी। 6 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर। ये लाजवाब बल्लेबाजी, ताबड़तोड़ बल्लेबाजी। इस समय पानी में गिरने से किसी की मौत नहीं होती, मौत तो तभी होती है जब आपको तैरना नहीं आता। परिस्थिति कभी समस्या नहीं बनती, समस्या तभी बनती है जब आपको परिस्थिति से निपटना नहीं आता। आड़े बल्ले के साथ गेंद जाती हुई सीधा वो डीप मिड विकेट की तरफ से, फील्डर वहां पर मौजूद। पहला रन काफी तेजी के साथ भागे, दूसरे की मांग होगी, और हर एक गेंद के ऊपर यहां पर डबल रन मिलता हुआ, यही तो खासियत है प्रथमेश की। और इसी गेंद के ऊपर डबल रन आने के बाद अब रन संख्या आगे बढ़ते हुए 8 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर। शायद इस समय इसी ओवर की 5 गेंदें हो चुकी है, आखिरी गेंद शेष होगी। मुकाबले को जीतने के लिए 46 रनों की आवश्यकता। क्या यहां से बड़ा स्ट्रोक आएगा? ओहो, इसी के साथ शानदार स्ट्रोक, बढ़िया स्ट्रोक, गेंद जाती हुई सीधा डिक्लेयर जोन की तरफ, मात्र मिलेंगे 2 रन, और इसी 2 रनों के साथ इस ओवर का भी खात्मा होता हुआ। पहले ओवर के खात्मे के बाद रन संख्या 10 रन।
षटक क्रमांक 1चा खेळ संपलेला आहे, जिथे धावसंख्या आपण पाहायला गेला बॅटिंग करणारा जो संख्या आहे हसनैन 11 या संघाची, तर 10 या आकड्यावरती जाऊन आतापर्यंत स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. तर जिंकण्यासाठी तुमच्याकडे 24 चेंडू आहेत आणि अजून देखील 36 धावांची आवश्यकता आहे. 4 षटकांचा खेळ इथून पुढे बाकी असेल. नवीन गोलंदाज बघा, बॅटरसाठी अपॉर्च्युनिटी आहे तुमच्या प्रत्येक षटकारासाठी. यासिन गणी बुरणकर सर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बघा, प्रत्येक षटकार ठोका आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज तुमच्या खात्यामध्ये हे नक्कीच जमा केलं जाईल. षटक क्रमांक 2चा खेळ अन्सारच्या माध्यमातून नक्कीच इथे टाकला जाणार आहे. इथे समोर मसूद तयार आहे. पहिले षटक अन्सारच्या माध्यमातून टाकलं जात आहे, जिथे पहिल्याच षटकामध्ये आपण बघतोय ज्यावेळेला प्रथमेश हावी झाला होता गौरव पाटील याच्यावरती प्रत्येक एक चेंडू बघितला जिथे तो डॉट आला होता, परंतु दुसऱ्या चेंडू पासून जे शेवटच्या चेंडू पर्यंत असे स्ट्रोक खेळले गेले. तर इथे मात्र 2चा फाडाच आपल्याला बघायला मिळाला होता. इथे 10 धावा खर्च नक्कीच गौरवनं केले. इथे 24 चेंडूंमध्ये 36 धावांचं आता मात्र आव्हान राहिलंय. समीकरण बनून राहिलंय 24 मध्ये 36. इथे लेक्स्ट्रमच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. इथे पंच देखील थोडेसे विचार करतायत त्या ठिकाणी. या गोलंदाजाला सांगायचं तर सांगायचं काय, इथे हवाई यात्रेवरती 2 त्यांचे हात केले गेलेत. भूमी समांतर आहेत आणि पंख जसे या ठिकाणी पक्षांना फुटतात तशा प्रकारचाच इशारा पंचांनी दिला. व्हाईट बॉल. इथे चेंडू पडल्यानंतरला आतल्या बाजूला येतोय, काटा बदलला जातोय चेंडूचा आणि जिथं आतल्या बाजूला ट्रॅव्हल झाला इथे एक सिंगल नक्कीच घेतली जाते. चांगलं क्रिकेट खेळलं जाते बॅटिंग करणारा संघ, म्हणजे स्ट्राईक रोटेट केली जाते. मागचा चेंडू होता तिथे आपण व्हाईट बॉल बघितला, एक्स्ट्रा धाव खर्च केली आणि या चेंडूवरती चेंडूला सन्मान दिलाय. सन्मानजनक स्ट्रोक आपण या बॅटरच्या माध्यमातून बघितला, कारण का जिथे आक्रमक बॅटिंग केलंय 6 चेंडूंमध्ये नक्कीच तो वैयक्तिकरित्या 10 धावांवरती खेळतोय. प्रथमेशला बघतोय स्टेप आउट झालाय, अगदी डाऊन द ग्राउंड डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. येस, सक्सेसफुल डिलिव्हरी, विकेटचं पतन. कम ऑन डीजे. तर नक्कीच सर, आपल्या समोर जे ऑनलाईन प्रेक्षक देखील जोडले गेले त्यांची एक कमेंट आहे फहद चिपळूणकर, जितनी एनर्जी प्लेयर में नहीं है उससे ज्यादा एनर्जी कॉमेंट्री में है. धन्यवाद फहद चिपळूणकर. जाऊया मॅच कडे, जिथे आपण बघितला एक विकेटचं पतन झालंय, खेळाडू मात्र बाद झालाय. क्रमांक 3 वरती नवीन बॅटर झालाय. बॅटरचं नाव सांगा. मास बॅटिंग साठी आलाय. माधनं दुसरं षटक टाकलं होतं, जिथे तो किफायतीशीर साबित झाला होता. दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. ऑलराऊंडर पद्धतीचा हा देखील काढू हा परफॉर्मन्स सादर करत असतो. षटक क्रमांक आपण दुसरा बघतोय, जिथे गोलंदाज अन्सार एका बलाढ्य बॅटर्सला म्हणजे प्रथमेशला त्यांनी पाठवलं होतं बॅक टू पवेलियन. इथे यष्टीरक्षकाच्या माध्यमातून तो बीट झालाय. प्रथमतः बॅटर्स बीट, त्यानंतर यष्टीरक्षक बीट आणि तिथे आपण पाहायला गेलं तर थर्डमॅनचा खेळाडू देखील बीट झालाय. आणि 22च्या माध्यमातून एक सिंगल धाव नक्कीच खात्यामध्ये जोडली जाते. स्कोर कार्ड मात्र पुढे सरकत जाईल. धाव संख्या आपण पाहायला गेलं तर 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले.
या षटकातील अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. म्हणजे विकेट गेल्यानंतर लगेचच आपण पाहायला गेलं बॅटर थोडासा प्रेशर मध्ये बघितला. गोलंदाज चांगला तर टप्पा टाकतोय, घातक गोलंदाजी करणं गरजेचं आहे. येथे आपण पाहायला गेलं तर नक्कीच फ्लिक केलंय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. जिथे चेंडू अडवेल फेकेल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये अतिशय वेगाने या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तुम्हाला 46 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. ही मॅच मात्र बघा सहजासहजी कोणत्या संघाला जिंकता येणार नाही. संघर्ष तुम्हाला नीती नमाना करावा लागेल. एपीजे अब्दुल कलाम सांगतात स्वप्न 3 असतात की तुम्हाला झोपू देतात, स्वप्न ती असतात की तुम्हाला कधी झोपू देत नसतात. आज या मॅच मध्ये तुम्हाला संघर्ष नक्कीच करावा लागेल. ओव्हर द विकेट आपण बघतोय इथे यावेळेला बघा पूल केलंय. क्षेत्ररक्षकचा डीप मध्ये आहे, फाईन मध्ये. इथे 1-1 चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पोहोचलाय आणि इथे बघता बघता 2 धावा या नक्कीच कंप्लीट केल्या जातील. स्कोर कार्ड या 2 धावेच्या सहीनं पुढे सरकलाय 17 या आकड्यावरती. 17 बोले तो खतरा. इथे गोलंदाजाला खतरा असेल की बॅटर्सला? आपण कालच्या दिवसामध्ये देखील बघितलं 2 वेळा 17 धावा झाल्या होत्या आणि दोन्ही वेळेला बॅटर्स बाद झाले होते. परंतु आजच्या या दिवसामध्ये ग्रँड फायनलच्या दिवसामध्ये 17 वरती खतरा बॅटर्सला लागेल की गोलंदाजाला? परंतु या ठिकाणी बॅटल्या आतल्या बाजूची कडा घेतली गेली होती. इथे एक सिंगल धाव, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांचा क्षमा असावी 2 षटकांचा खेळ संपतोय. लॉस ऑफ 1 विकेट, धावसंख्या 18. और यहां पर मुकाबले को जीतने के लिए 18 गेंदे और 28 रनों की आवश्यकता होगी. यह मुकाबला यकीनन रोचक होने की संभावना है. आखिरी गेंद तक शायद मुकाबला जाने की संभावना जरूर हो सकती है. जिस तरह से पहले 2 ओवर का खेल हमने देखा था, शायद यहां पर अच्छी खासी गेंदबाजी और जब जब खराब गेंद मिली है उसका पूरा फायदा उठाया दोनों भी बैटर्स ने. लेकिन मात्र यहां से 18 गेंदें शेष होगी और 18 गेंदों में और 28 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए. लेकिन क्या यहां पर वो बड़े बड़े स्ट्रोक दोबारा देखने को मिलेंगे? सोच पॉजिटिव होनी चाहिए और सकारात्मक दृष्टिकोण के साथ अब मैदान में खेलने की आवश्यकता होगी. जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख, हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख. हार जा चाहे जिंदगी में सब कुछ, लेकिन दोबारा जीतने की उम्मीद जिंदा रख. 18 गेंदे 28 रन बनाए हैं. नाजुक लम्हा है, लेकिन नाजुक लम्हे से भी आपको बाहर आना है तो कहीं ना कहीं वो बड़ा स्ट्रोक खेलने की आवश्यकता होगी. मुकाबला जरूर जीतेंगे, शायद या गेंदबाज हो या बल्लेबाज हो, 100% एफर्ट देने की आवश्यकता होगी. स्ट्राइक पर इस समय बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे एक आक्रामक बल्लेबाज मसूद होंगे. मसूद है तो मुमकिन है. अनहोनी को होनी में बदलने वाले, असंभव को संभव बनाने वाले, इम्पॉसिबल को पॉसिबल बनाने वाले मसूद अभी भी डटकर इस समय स्ट्राइक पर बल्लेबाजी करेंगे. लेकिन इसी बीच यहां पर गेंदबाजी मार्ग पर शायद नए गेंदबाज को लाया है या पहला ओवर जिन्होंने फेंका था उसी गेंदबाज को यहां पर कंटिन्यू करेंगे. थोड़ा सा डिस्कशन अभी भी मैदान के अंदर जारी है. 18 गेंदे 28 रनों की आवश्यकता, ज्यादा समय यहां पर व्यतीत करने की आवश्यकता नहीं है क्योंकि इसके बाद वो सीधा ग्रैंड फिनाले का मुकाबला होगा. ढेर सारे दर्शक इस समय ऑनलाइन हमारे साथ जुड़ चुके हैं. जिस तरह से यहां पर वो बल्लेबाजी, वो गेंदबाजी हम देख रहे हैं, दोनों भी टीमों की तरफ से 100% एफर्ट देने का प्रयास यहां पर होता हुआ. पॉजिटिव अप्रोच होगा. गिरने से किसी से हार नहीं होती दोस्तों. हार तो तभी होती है जब आप उठने का प्रयास नहीं करते. अगर बल्लेबाजी करते हुए यहां पर अगर एक आधी गेंद डॉट भी आती है तो मायूस होने की आवश्यकता नहीं. अगर आप दोबारा खड़े हो जाओगे, बड़ा स्ट्रोक खेलने का मंसूबा होगा आपके अंदर, तो यकीनन यहां पर वो शानदार स्ट्रोक भी देखने को मिलेगा. पहली सफलता के बाद कोशिश करना नहीं छोड़ना चाहिए. अगर दूसरी मर्तबा असफल हो जाओगे तो लोग ये कहने से नहीं भूलेंगे कि पहली सफलता मात्र एक तुक्का थी, एक इत्तेफाक थी. अगर ये नहीं बोलना चाहिए तो आपके बड़े बड़े स्ट्रोक बल्ले से आने चाहिए. यहां पर मसूद स्ट्राइक पर है. नॉन स्ट्राइक मार्ग पर अगर देखा जाए तो वहां पर भी माज होंगे. और यहां पर कंपलसरी शूज है और उसी के बाद यहां पर वो गेंदबाज तैयार होते हुए. सामने मसूद जैसा आक्रामक बल्लेबाज है. कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. मसूद को चलना पड़ेगा. अगर अपनी टीम को यहां पर वो बल्लेबाजी में बेहतरीन प्रदर्शन करते हुए मुकाबले को जीतने में 100% एफर्ट देंगे तो यकीनन ऑनर भी खुश होंगे, कैप्टन भी खुश होंगे.
क्या लाजवाब बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं मसूद। आज मौका है, एक रात में आप हीरो बन सकते हो, लेकिन उस रात तक पहुंचने के लिए अनगिनत रातों को दिन में तब्दील करने की आवश्यकता होती है। आज यहां पर मसूद तैयार है, गेंदबाजी मार पर गेंदबाज तैयार। और द विकेट गेंदबाजी इस समय पुल किया, गेंद काफी तेजी के साथ वो सीमा रेखा की तरफ आगे बढ़ती हुई, क्या गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर, अंपायर का क्या इशारा आएगा? क्या बात है, वो कमाल के अंपायरिंग देखने को मिलते हुए। आज पैसा वसूल जरूर किया इस प्रतियोगिता ने। जिस तरह से वो डांसिंग अंपायरिंग देखने को मिल रही है, जिस तरह से वो बड़े बल्लेबाज, जहां पर उनके बल्ले से वो शानदार स्ट्रोक देखने को मिलते हुए, यहां पर जरूर कमेंट्स आते हुए। सोहेल हमीद की कमेंट्स आ रही है, गरीब नवाज लाइक आरसीबी मैच, हारे जरूर हो लेकिन उसके बावजूद भी आप हमें पसंद हो। यहां पर गरीब नवाज की टीम हमेशा बोलनी चाहेंगे, पसंद है मुझे वो हारना जो मेरे हार के कारण आज पहली दफा फाइनल में पहुंचे। क्या वो खूबसूरत प्रदर्शन देखने को मिला था गरीब नवाज कुवैत 11 के द्वारा। इस समय गेंदबाज तैयार होंगे, सामने होंगे मसूद। एक चौका लगाने के बाद दूसरी गेंद के ऊपर क्या जाएंगे पेविलियन की तरफ। यस, गेंदबाज यहां पर कामयाबी मुकम्मल करेंगे। कम ऑन डीजे। और यहां पर वो शानदार जबरदस्त ऑर्गेनाइजेशन देखने को मिलता हुआ, हमारे कैमरामैन भी काफी बेहतरीन यहां पर टेलीकास्ट करते हुए नजर आ रहे हैं। और शोएब कोंडविलकर उनकी तरफ से यहां पर कमेंट्स आते हुए, शहबाज कल पे गुड कैमरामैन, सर्वोत्तम कैमरामैन वही बनता है जिनको बचपन से दूसरे के घर में ताकझोंक करने की आदत होती है। यहां पर वो शहबाज कल पे हमारे बीच में एक सर्वोत्तम कैमरामैन बनते हुए सामने उभरते हुए, जबरदस्त प्रदर्शन उनके द्वारा भी यहां पर देखने को मिलेगा। गेंदबाज तैयार, बल्लेबाज इस समय तैयार है और पहली गेंद यहां पर पूरी तरह से उठा कर खेला था। गेंद जाती हुई सीधा यहां पर ऑन साइड की तरफ, पहला रन काफी तेजी के साथ पूरा करते हुए, लेकिन वहां पर एफर्ट्स काफी कमाल के देखने को मिलते हुए। अब नए बल्लेबाज होंगे, बैटर्स नेम नॉन स्ट्राइक मार्क पर शोएल। जिस तरह से यहां पर वो गेंदबाजी कर रहे हैं, यकीनन यहां से पलटवार करने की आवश्यकता होगी। इसी ओवर में यहां पर विकेट चटकाने के बाद कॉन्फिडेंस बढ़ा है। शॉट ऑफ लेन डिलीवरी ऑफ स्टंप के बाहर जाते हुए जोरदार प्रहार करना चाहिए था, लेकिन वो बीट होते हुए और उसके बाद ये तालियों की आहट सुनाई देते हुए, क्या यहां पर ये जीत की दहलीज पर लेकर जाएगी डॉट गेंद। एक एक डॉट गेंद इस समय बल्लेबाज के ऊपर प्रेशर बढ़ाते हुए, ये जो तालियों की आवाज हम सुन रहे हैं, यहां पर जिस तरह से एक्सप्रेशन देखने को मिल रहा है दर्शकों के चेहरे पर, ये खुशी से लहर, ये खुशी से झूमते हुए दर्शक, यकीनन यहां पर बड़ा बैटल होगा। और ये फुल टॉस बॉल, शानदार थ्रो, गेंद जाती हुई सीधा सीमा रेखा की तरफ, लेकिन फील्डर वहां पर मौजूद। पहला रन काफी तेजी के साथ पूरा किया, दूसरे की मांग होगी और उसी के साथ यहां पर दूसरा रन भी पूरा होता हुआ
दो रनों के साथ अब काफी तेजी के साथ आगे बढ़ते हुए कुल मिलाकर रन संख्या यहां से 25 रन स्कोर बोर्ड के ऊपर। कहानी में अभी भी ट्विस्ट है दोस्तों, जिस तरह से यहां पर बल्लेबाज दृढ़ता का परिचय दे रहे, ना मैं हारूंगा ना मैं थकूंगा। ये बैटल अभी तक खत्म नहीं हुआ है। आंधियों को जीत है जहां बिजलियां गिराने की, हमें भी जीत है वहां आशिया बसाने की। हिम्मत और हौसला बुलंद है, खड़ा हुआ भी गिरा नहीं। ये मुकाबला शायद अभी तक मैंने जीता नहीं, ये बताने का प्रयास होगा। बल्लेबाज का पहला रन काफी तेजी के साथ भागे, दूसरे की मांग होगी और जब तक गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में आती उसके पहले ही बड़े आसानी के साथ ये दूसरा रन मुकम्मल होता हुआ, साथ ही साथ इस 2 रनों के साथ ओवर का खात्मा होता हुआ। इस ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या 27 रन, 27 रन। हा 27 धावा आहेत तर 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे। कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आपण बघतोय, 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता। सर यहाँ पर फौज चिपळूणकर जो हमारे अजीज दोस्त है उनके कमेंट्स आ रही है। हालांकि यहाँ पर क्रिकेट की प्रतियोगिता हर गांव में, हर शहर में, हर मोहल्ले में चालू है। शायद यहाँ पर तिसंगी हो, केरला हो, मैचेस चालू है, लेकिन बुरुंडी के अंदर जो प्रतियोगिता है, यहाँ का जो माहौल है उसका कोई जवाब नहीं। धन्यवाद यहाँ पर फर्स्ट सर, क्या लाजवाब इस समय प्रतियोगिता देखने को मिलती हुई। धन्यवाद। तीनचा खेळ संपलाय। आपण पाहायला गेलं 27 तर 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे। शोहेब या ठिकाणी बॅटिंगसाठी तयार आहे। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा अन्सारला गोलंदाजी दिली जाते। षटक क्रमांक 4 इथे 12 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे। 9.50 ची सरासरी मेंटेन। पहिला चेंडू अगदी यॉर्कर आपण बघतोय, जिथे यष्टिरक्षक पांडू देखील बीट झाला होता। पहिला बॅटर्स बीट झाला, त्यानंतरला पांडू। एक एक धाव तुम्हाला वाचवणं गरजेचं आहे। आपण तुम्हाला माहिती आहे परीक्षेमध्ये एका गुणाला, लोकशाहीमध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व असतं। आज एक महत्वपूर्ण धाव वाचवणं पांडूला गरजेचं होतं। जिथे डॉट बॉल आला होता परंतु तिथे आता गोलंदाजावरती नक्कीच प्रेशर बनत जाईल। इथे बॅटर्सवरती प्रेशर बनत होता, तिथे यष्टिरक्षकाची थोडीशी चूक आपण बघितली। ओव्हर द विकेट अन्सार घातक ठरलाय। ज्या अन्सारनं ज्यावेळेला दुसरं षटक टाकलं होतं तिथं किफायतीशीर षटक त्यांनी हाताळलं होतं। बॅटर्सला बांधून ठेवण्याचं नक्कीच त्यांनी काम केलं होतं। एक बलाढ्य बॅटर्स प्रथमेशला त्यांनी बाद केलं होतं। अगदी हेलिकॉप्टर घुमवलंय। यावेळेला चेंडू सीमारेषा पलीकडे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। इथे चेंडू सीमारेषा पलीकडे, इथे मॅसिव्ह स्ट्रोक षटकार। आपण स्ट्रोक बघितला, षटकार आला। बॅटर्स आपण पाहतोय माझच्या बॅटमधून हेलिकॉप्टर घुमवलं होतं, परंतु ते लँड झाले अगदी सीमारेषेच्या पलीकडे, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे। षटकार आला, अन्सारवरती प्रहार केले गेलेत। इथे कुठेतरी मॅच मध्ये जर बनून राहायचं असेल तर अशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित नाहीये। 34 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात। जिंकण्यासाठी केवळ इथून पुढे आपण पाहायला गेलं तर 12 धावांची आवश्यकता आहे। पुन्हा एकदा हवाई यात्रेवरती डीप मध्ये क्षेत्ररक्षक कॅचेस विन द मॅचेस, सक्सेसफुल डिलिव्हरी। सबसे कातिल रुचित पाटील, क्लास इथे जेल टिपला गेलाय। अफलातून कामगिरी आपण बघतोय। इथे विकेटचं पतन झालंय। सामन्यात रोमहर्षद बनत चाललं, एक तेरी और एक मेरी, आप शेर हो तो हम भी सव्वा शेर है, अशा प्रकारची गोलंदाजी या मॅच मध्ये चालली आहे। स्कोर कार्ड हे स्थिरावलेलं आहे 34। 34 धावा, 34 ला 3 गडी बाद झालेले आहेत इथे असणे निलेवन या संघाचे। नऊ चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे। मॅच मध्ये रोमहर्ष बनत चाललाय। नवीन बॅटर्सचं नाव सांगा। मुशर्रफ। मुशर्रफ आपण पाहतोय तर बॅटिंग साठी
इथे या षटकामध्ये बघतोय तर नक्कीच अन्सारला जिथे सर आपण बघितली जे लाईव्ह प्रेक्षक जोडले गेले त्यांच्या माध्यमातून सांगितलं गेलं होतं की अन्सारला गोलंदाजी द्या तुम्ही. इथे अन्सारला गोलंदाजी दिली गेली चौथ्या षटकामध्ये आणि त्यांनी त्याचं काम केलंय. मागच्या चेंडूतील षटकार आला, लगेच कमबॅक केला, बॅटर्सला लालच दिली. तिथे रुचित पाटीलनं कोणती चूक केली नाहीये. ऑफस्टॉमच्या थोडंसं बाहेर पंचांचे दोन्ही हात या ठिकाणी भूमी समांतर केले जातील. एक्स्ट्रा धाव खर्च केली जाईल. ह्या एक्स्ट्राच्या धावा अपयशाचं कारण बनू शकतील. दोन्ही संघ समतोल आहेत, चांगली गोलंदाजी केली जाते या मॅच मध्ये. आपण जर बघायला गेला तर इथे एक्स्ट्रा धावा खर्च करण्याची गरज नसेल तुम्हाला. कदाचित संघ बॅकफुटवरती जाण्याची शक्यता आहे. मुशफिर या ठिकाणी बघायला गेलं तर बॅटिंग मार्क होती तयार आहे, अजून तो सेट झाला नाहीये, नवीन फलंदाज आहे. इथं गोलंदाज ओहो हवाई यात्रेवरती मुशफिरच्या पाठमधून अगदी क्लास स्ट्रोक. इथे काय या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण पाहतोय. जे प्रेक्षक आहेत त्यात बाउंड्री लाईनच्या थोडस मागे थांबायचंय, अगदी जवळ थांबू नका. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 36 36 या आकड्यावरती पोहोचले. सर इथे जर एखाद जर विकेट आला तर सामन्यात पुन्हा एकदा रोमर्ष बनूच जाईल. काय मॅच रंगले. अन्सारची इथे घातक गोलंदाजी, जिथे क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं. गौरव पाटील फ्लाइंग जट झाला होता, तिथे संघासाठी धावा वाचवल्यात. ओ वाईट यॉर्कर टाकला. इथे बॅटची कडा आहे का, परंतु नाहीये. डॉट बॉल येतोय. एक डॉट बॉल. इथे मात्र बॅटर्स होती, प्रेशर क्रिएट केलं जाईल. हाय व्होल्टेज नाम आपण बघतोय. कुठेच कुणी जाऊ नका मित्रांनो, बघत राहा, पाहत राहा. हा एक रंगतदार सामना. दुसऱ्या सेमीफायनलचा मुकाबला आपण बघतोय. पहिल्या सेमीफायनलचा मुकाबला शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता, तर या सेमीफायनलचा मुकाबला आपण जर पाहायला गेलं हा देखील शेवटच्या चेंडू पर्यंतच जाणार, यात मात्र शंका नाहीये. आज इथे आपण पाहायला गेलं तर जो बॅटर्स आहे शोहेबचा बघतो बॅटिंग करताना. इथे लॉफ केलंय, शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी डीप मध्ये. क्षेत्ररक्षक इथे रुचित पाटील पकडला जातोय. जल कमॉन डीजे. थैंक यू वेरी मच डीजे. ये मुकाबला इंटरेस्टिंग मोड पर होगा. ये मुकाबला काफी इंटरेस्टिंग मोड पर देखने को मिलता हुआ. बल्लेबाज को इस समय वो माइंडसेट के साथ खेलने की आवश्यकता. आपके घर में सोफा सेट नहीं होगा चलेगा, कोई फर्क नहीं पड़ता. आपके घर में डिनर सेट नहीं होगा चलेगा, कोई फर्क नहीं पड़ेगा. लेकिन अगर क्रिकेट खेल रहे हो तो क्रिकेट के खेल में वो माइंडसेट होना आवश्यक होता है. आज यहाँ पर माइंडसेट करके मैदान में खेलने की आवश्यकता होगी. 6 गेंदे 10 रनों की आवश्यकता इस समय मुकाबले को जीतने के लिए. नए बल्लेबाज होंगे बैटर्स ने. इस समय यहां पर सऊदी से भी दर्शक हमारे साथ जुड़ चुके हैं. सिद्धू कामेरकर की कमेंट्स, बेहतरीन ऑर्गेनाइजेशन इस समय. धन्यवाद. यहां पर शहबाज कोंडविलकर की कमेंट्स आते हुए इस समय हम भी सऊदी अरेबिया से इस प्रतियोगिता को देख रहे. धन्यवाद यहां पर. और जिस तरह से यहां पर मुकाबला इंटरेस्टिंग मोमेंट पर देखने को मिलता हुआ. गेंदबाज का नाम बताइए भाई साहब, बॉलर्स नेम. तेजस एक्सप्रेस इस समय क्या पटरी पर सही तरीके के साथ आगे निकल पाएगी. 6 गेंदों में इसके पहले 12 डिफेंस किए थे, लेकिन आज यहां पर 6 में 10 डिफेंस करने की आवश्यकता.
बड़ा बल्लेबाज इस समय तैयार था, हो या हल्की सी आवाज, बल्ले का बाहरी किनारा, गेंद जाती हुई सीधा विकेट कीपर के दस्तान में। कम ऑन डीजे। जिस तरह से यहाँ पर अंपायरिंग चल रही है वो कमाल की है। सर जी, एक दर्शक ने आपको पूछा है क्या कबड्डी में अंपायरिंग करोगे? सिद्धू कामेरकर इस समय में पूछ रहे क्या कबड्डी में भी आप अंपायरिंग करोगे? बस क्रिकेट ही खाली? यस, ओके, धन्यवाद। यस यस, आपका मैसेज जरूर पहुंचाएंगे उनके पास। फिलहाल यहाँ पर 5 गेंदे 10 रनों की आवश्यकता है। इंटरेस्टिंग मोमेंट। बैटर्स नेम प्लीज, नए बल्लेबाज इस समय। बैटर्स नेम प्लीज, पहले रुको 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 रुको, पहले बल्लेबाज का नाम बताइए भाई साहब। भाई सर, कुछ लोग अपने फैसले से दुनिया को बदलते हैं और कुछ लोग दुनिया के डर से अपना फैसला बदलते हैं। आज फैसल को फैसला करना पड़ेगा, क्या 5 में 10 बना पाएंगे? गेंदबाज तैयार है और इसी के साथ यहाँ पर शानदार चौक, फील्डर वहां पर मौजूद। कमान दीजिए। इलिया चिपळूणकर के द्वारा यह बेहतरीन टेलीकास्ट देखने को मिलता हुआ और साथ ही साथ यहाँ पर डांसिंग अंपायर सिंधे सर का जलवा। बल्लेबाज का नाम बताइए। 4 गेंदे 10 रनों की आवश्यकता। दरिया सागर या हसनान 11 की टीम। अगर गेंदबाज यहां पर मुकाबले को जिता कर देते हैं तो मौसम रखेंगे उनकी तरफ से कुल मिलाकर 1,000 रुपए की धनराशि आएगी। क्या यहां पर वो तेजी से एक्सप्रेस पटरी से काफी तेजी के साथ आगे निकल पाएगी? क्या खूबसूरत मुंह तोड़ जवाब दिया है बल्लेबाजों को। गेंदबाज तैयार होंगे। दर्शन इस समय इस समय अब गेंदबाज तैयार होते हुए, प्रेशर दबाव बल्लेबाज के ऊपर होगा। एक समय लग रहा था जब 12 गेंदे 19 रनों की आवश्यकता थी तो मुकाबले को बड़े आराम के साथ जीतेंगे, और यहां पर देखा जाए तो जिस तरह से वो गेंदबाजी देखने को मिली, शॉट ऑफ लेटर पुल किया, फील्डर वहां पर मौजूद, हवा में लहराती हुई गेंद, लेकिन वहां पर थोड़ा सा नेचुरल रुकावट। पहला रन काफी तेजी के साथ भागे, दूसरे की मांग की है और यहां पर बड़े आसानी के साथ दूसरा रन मुकम्मल होता हुआ अब कहानी और भी इंटरेस्टिंग मोड पर देखने को मिलती हुई।
ओके, यहाँ पर 3 गेंदे 8 रनों की आवश्यकता. डीजे तुम्ही आम्ही सांगितल्याशिवाय वाजू नका फक्त. जिंकून दिलं तर 500 रुपये. कोणी बॉलरने मॅच जिंकून दिलं तर 500. नाव सांगा तुमचं. रुपेश चौसाळकर. रुपेश तवसाळकर यांच्याकडून जर तेजसने मॅच जिंकून दिली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. और 3 गेंदे 8 रनों की आवश्यकता. इस समय वो तमाम दर्शकों की दिलों की धड़कनें तेज होते हुए, गेंदबाज तैयार, वो बल्लेबाज तैयार, दर्शक तैयार, अंपायर तैयार. इस समय क्या यहाँ पर कहानी में दोबारा ट्वीट देखने को मिलेगा? मात्र 3 गेंदे शेष है और 3 गेंदों के बाद पता चलेगा यहाँ पर कौन सी टीम फाइनल में पहुंचेगी. जहां पर प्रतीक्षा होगी नाइट राइडर्स की टीम को. यहां पर तेजस एक्सप्रेस वंदे भारत के अंदाज से यहां पर पटरी से तेज तर्रार गति के साथ आगे बढ़ते हुए, शॉर्ट ऑफ लाइन डिलीवरी पुल किया. इस बार फील्डर मौजूद, लेकिन क्या वो कैरी कर पाएंगे? थोड़े से पीछे खड़े थे. पहला रन वो काफी तेजी के साथ भागते हुए दूसरे की डिमांड थी और ये दूसरा भी पूरा होता हुआ. अब मात्र 2 गेंदे 6 रनों की आवश्यकता है. क्या खूबसूरत मुकाबला यहां पर देखने को मिलता हुआ. शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी के ऊपर वो पुल करने का प्रयास करना चाहते थे. सर्वोत्तम सरेआम उनकी तरफ से तेजस के लिए 200 रुपए की धनराशि आई है. वेल प्ले तेजस. तेजस यानी कि बाहुबली माना जाएगा बुरुंडी का. रुपेश तवसाळकर उनकी तरफ से ऑलरेडी यहाँ पर 500 रुपए की धनराशि. तेजस अगर मुकाबले को जिता कर देते हैं, ये गेंद काफी निर्णायक होगी इस मुकाबले के लिए. 2 गेंदे 6 रन. शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी हवा में लहराती हुई गेंद. फील्डर वहां पर मौजूद है, क्या कैरी कर पाएंगे? और यस एब्सोल्युटली, ये विकेट गिरता हुआ. यहाँ पर सेलिब्रेशन देखिए, कमाल का और देखने को मिलता हुआ तेजस का. 6 में 10 डिफेंस करने की आवश्यकता थी, लेकिन वो तेजस एक्सप्रेस आज जिस अंदाज में वो पटरी पर आगे निकल रही है, लगातार हर एक गेंद के ऊपर वो लगातार विकेट चटकाते हुए नजर आए. और तेजस की वो शानदार बेहतरीन गेंदबाजी के बदौलत इस मुकाबले को पूरी तरह गिरफ्त में लेती हुई वो दरिया सागर की टीम. वाह भाई वाह, दरिया सागर को सलाम है. जिस तरह से यह हमारे गांव के छोरे ने इस प्रतियोगिता में गेंदबाजी की है, इससे बढ़िया तो गेंदबाजी शायद इस प्रतियोगिता में कोई हो ही नहीं सकती. 6 गेंदे 10 रनों की आवश्यकता थी. अब समीकरण होगा 1 गेंद और 6 रनों की आवश्यकता. वो जावेद मियादाद के बल्लेबाजी को याद कीजिए, जो चेतन शर्मा के गेंदबाजी के ऊपर जो छक्का उन्होंने लगाया था, वो क्रिकेट में पहली मर्तबा ऐसा मौका आया था. लेकिन आपको हीरो बनना यहाँ पर बल्लेबाज को, तो कहीं ना कहीं यहाँ पर सिक्सर लगाना होगा. तेजस को ढेर सारी धनराशि मिलेगी अगर यहाँ पर 6 रन डिफेंस करते हैं तो. 1000 रुपए की धनराशि, 100 रुपए की धनराशि. चले, यहाँ पर तेजस के लिए ढेर सारी धनराशि आती हुई. क्या बेहतरीन गेंदबाजी. जो दर्शक बैठे थे वो खड़े हुए हैं, जो खड़े हैं पहले से वो इधर उधर टहलते हुए नजर आएंगे. मात्र इस मुकाबले की आखिरी गेंद होगी. 6 रनों की आवश्यकता. स्ट्राइक पर होंगे अमन. क्या इस समय वो दिशा देंगे? क्या वो गेंद को सीधा सीमा रेखा के बाहर पहुंचाएंगे? 6 के लिए 1000 रुपए की धनराशि होगी, जो लेकर जाएगा इस टीम को सीधा फाइनल में. लेकिन तेजस तैयार होंगे. आखिरी गेंद. 6 रनों की आवश्यकता और इसी के साथ इस मुकाबले को जीत लिया है दरिया सागर की टीम ने. और दरिया सागर की टीम फाइनल में पहुंच चुकी है. जीत मुबारक को वेरी वेरी कॉन्ग्रेचुलेशंस. ये दरिया सागर का ये शानदार प्रदर्शन, खूबसूरत बेहतरीन प्रदर्शन के बदौलत दरिया सागर की टीम पहुंच चुकी है वो सीधा फाइनल में. स्टंप उधर ही रखिए भाई साहब, ये फाइनल नहीं जीता, सेमीफाइनल का मुकाबला था. स्टंप लेकर जाने की कोई आवश्यकता नहीं है. गौरव इकडे या. गौरव
रोखल्या होत्या त्या टर्निंग पॉइंट ठरल्या. गौरव पाटील वन मॅन आर्मी ते पारितोषिक कॅश प्राइज आलंय रुपेश तवसाळकर यांच्याकडून, सर्वोत्तम सरियाम यांच्याकडून देखील. या इकडे आपण पारितोषिक घेऊन जायचंय. तर हसनैन 11 चे खेळाडू होते. आपण पंचांकडे जे तुमचं स्मार्ट वॉच देऊन गेलेला आहात ते आमच्या कॉम बॉक्स मध्ये आहे. आपण आपलं स्मार्ट वॉच घेऊन जायचंय. त्यानंतर तेजस आपणास विनंती करतोय. तेजस आपण लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये तेजस. तर या संघाचा तेजस विनंती आहे तुमच्यासाठी कॅश प्राइज आलंय ते आपण घेऊन जा तेजस. तर मोहसिन भाई रखंगे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सर्वोत्तम सरेआम यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर रुपेश तवसाळकर सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तेजस साठी तेजस आपण घेऊन जायचं आपला कॅश प्राइज. तेजस या चला लगेच. तुम्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण फायनलचा सामना लगेचच चालू करतोय. फायनलचा सामना चालू करण्यापूर्वी या ठिकाणी तेजस या आपला कॅश प्राइज घेऊन जायचा. वेल प्ले तेजस. तेजसला द्या सर्व बक्षीस. मौसिमच्या 1000 रुपये संपूर्ण टीम साठी आहेत. मौसिमभाई रखांगे यांचं 1000 रुपयाचं कॅश प्राइज संपूर्ण टीम साठी. या इकडे आपण पाहतोय तेजस कडे जाऊया थोडा वेळ आपण. तेजस त्यांनी येईल ना इकडे. तेजस झालं की इकडे. तेजस झालं की ये इकडे. एकदा जोरदार टाळ तेजस साठी. तेजस ये. तेजस प्रथम त्या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी तुझी टीम फायनल मध्ये पोहोचले. काय सांगशील, किती आनंद झालाय या स्पर्धेमध्ये तुमचा संघ आता फायनल मध्ये पोहोचलाय? आम्ही फर्स्ट टाइमच फायनल मध्ये पोहोचलोय, तर खूप आनंद झालाय. आदल्या वर्षी आम्ही गेलेलो सेमीफायनलला, पण ते शेवटी निराशाच भेटली. पण
एवढ्या वर्षानंतर आता आम्हाला यश भेटलंय. तेजस, या ठिकाणी शेवटचं षटक होतं, 6 चेंडूमध्ये 10 धावा डिफेन्स करायच्या होत्या. थोडंसं अशक्य होतं, समोर मोठमोठे फलंदाज देखील होतं. काय स्ट्रॅटेजी होती त्यावेळेला तुझ्या डोक्यामध्ये? वाटलं होतं 6 मध्ये 10 डिफेन्स करशील? स्वतःवर होता कॉन्फिडन्स, बस एवढंच. गौरव बद्दल काय सांगशील? कारण तो जो झेल पकडला होता तो मला वाटतं या मॅच मधला सर्वात टर्निंग पॉईंट होता. त्याचबरोबर रुचित पाटील, त्याने देखील आज सर्वोत्तम फलंदाजी केली. काय सांगशील तुझ्या संघातल्या खेळाडूंबद्दल देखील? बेस्ट ऑफ लक सर्वांसाठी. आणि चांगली स्पर्धा झाली, आयोजन पण चांगलं होतं, चांगली स्पर्धा झाली. मित्रांनो, हा होता तेजस, आणि त्याचबरोबर 200 रुपयाचं कॅश प्राइज पुन्हा एकदा तेजस साठी आलेलं आहे. त्या अजून देखील तेजस साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. 3 अंकल कोळथरे यांच्याकडून तेजस साठी 500 रुपये. या सर, आपण दिलात तर ते बरं होईल. या आपल्याला विनंती करतो, आपल्या शुभ असते ते द्यावे. तेजस या, तेजस वरती बक्षिसांचा वर्षाव होतो. एकदा जोरदार टाळ्या तेजस साठी. अरे, ज्यावेळेला चार्ली चॅपलिन यांना पहिल्यांदा ऑस्कर पुरस्कार मिळाला ना, त्यावेळेला सभागृहामध्ये 12 मिनिटं टाळ्या वाजल्या. या खेळाडूसाठी टाळ्या वाजल्याच पाहिजे, आणि तो डिझर्व करतो मित्रांनो, ज्या पद्धतीने खेळलाय आज. बघा, इथे जर कोणाला मोबाईल गहाळ झालेला मिळाला असेल तर आमच्या